आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे शरद पवारांवरती टीका करू नका कारण आपली तेवढी लायकी नाही, आपली लायकी संजय राऊत व अपना माल है असं विधान केले मंत्री गुलाबराव पाटील यांनी। त्यासोबत उद्धव ठाकरेंवर सुद्धा मी कधीच टीका करत नाही कारण टीका करण्या एवढी आपली लायकी नाही असं देखील त्यांनी म्हटलं। एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा जर मी उठाव केला नसता तर या 2 वर्षात कोट्यवधींची झालेली कामं झाली नसती हे तुम्हाला मान्य करावं लागेल असं गुलाबराव पाटील म्हणाले। आपण आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला चुकीचं बोलू नका, शरद पवार साहेबांवर टीका करू नका, आपली ती लायकी नाही, ही आपली लायकी नाही। आपली लायकी कोण? संजय राऊत, अपना माल है वो। उद्धव ठाकरेंवर मी कधीच टीका करत नाही, कधीच नाही करत। आपण बघा, आपली ती लायकी नाहीये, ते बोलतील शिंदे साहेब, देवेंद्रजी बोलतील ती माझी लायकी नाहीये। शरद पवारांवर टीका करण्या एवढा मोठा माणूस मी झालेलो नाहीये। मी माझ्या लेवलच्या माणसावर टीका केली पाहिजे असा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे। पुण्यातल्या वडगाव शेरी मतदारसंघावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण झालाय। वडगाव शेरीतून जगदीश मुळीक, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यामुळे अडचण वाढली आहे। भाजपला ही जागा सुटली नाही तर जगदीश मुळीक बंडखोरी करणार का असा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय। पुण्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये एनसीपी आमदार सुनील टिंगरेंमुळे अडचण वाढली आहे आणि त्यामुळे जर ही जागा भाजपला सुटली नाही तर मग जगदीश मुळीक हे बंडखोरी करणार का असा प्रश्न इथे निर्माण होतोय।